मॅच चला हा सामना 6 षटकांचा राहील. पंच ग्राउंडचा ताबा घ्या. 2 दिवस झाले ज्यांचं पंच म्हणून सहकार्य लाभलं. वेताळ गावचे फायनल सम्राट प्रकाशदादा बुमले आणि पाडळी गावचे सुपुत्र बैलगाडा क्षेत्रात टॉपचं नाव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे अजितदादा सातकर. 2 दिवस झाले त्यांचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत सहकार्य लाभलं. त्यांचंही मैत्री चषक 2025च्या वतीनं सहर्ष स्वागत. चला दिशा उद्योग समूह आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. आजच्या दिवसातील तिसऱ्या दिवसातील पहिला सामना चला आज स्कोअर म्हणून काम पाहतायत विशालदादा वाघमारे. ज्यांचं 2 दिवस लाईव्ह म्हणून आपल्याला सहकार्य लाभलं. रोबर्ट काय रोबर्ट धनवडे आणि आयुष कदम ह्या 2 जिवलग मित्रांचं आपल्याला सहकार्य लाभलं मैत्री चषकला. त्यांचं हार्दिक स्वागत अभिनंदन. चला सलामीचे दोन्ही फलंदाज चला गोलंदाजी मार्कवर दत्ता निर्मळ पाणी चला चिखलगावचे 2 फलंदाज सचिन दादा गोपाळे मूर्ती लहान आणि कीर्ती महान म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि तुषार बांगर सध्याच्या काळात क्रिकेटमध्ये ज्यांनी आपलं वर्चस्व टिकून ठेवले.
चला आजच्या दिवसातील पहिला सामना दिशा उद्योग समूह साकुर्डी विरोधात लढणार जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव. दोन्ही तुल्यबळ संघ घरच्या ग्राउंडवर खेळताना पहिलाच सामना, पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू घेऊन आलाय दत्ता निर्मळ. साकुर्डी गावचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याला ओळखलं जातं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाढलेला दत्ता निर्मळ. बऱ्याच काळ त्यानं आपल्या नावाचं वर्चस्व क्रिकेटमध्ये टॉपला नेऊन ठेवलं असा दत्ता निर्मळ. पहिला चेंडू तुषार बांगर स्ट्राईकवर. मात्र पहिला चेंडू उत्कृष्ट खेळण्याच्या प्रयत्नात शक्तीकून थोडी मिसफिल्ड झाली. एक धाव पडून पूर्ण संघाचं खातं खोललं गेलंय. जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव संघाचं खातं खोललं गेलंय. स्ट्राईकवर आता मात्र चिखलगावचं ब्लिक ब्लास्ट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सचिन दादा गोपाळे हे स्ट्राईकवर आहे. दत्ता निर्मळवर पहिलाच हल्ला बॉल चढवला गेला, चौकार खेळला गेला, चौकारानं धाव फलक हल्लं गेलं. संघाची धावसंख्या 5 धावा. आजच्या दिवसातील पहिलाच चौकार सचिन दादा गोपाळे यांनी सकाळच्या सत्रात खेळला गेलाय. दत्ता निर्मळवर मात्र आक्रमण चढवलं गेलंय. दत्ता तू सचिन. ओ पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू. दिगंबर मात्र काहीसा चकमा देताना खराब क्षेत्ररक्षण. ट्रिपल डी आणि सचिनने मात्र 2 धावा पडून पूर्ण केले गेल्यात. संघाचे संघनायक कर्णधार ट्रिपल डी यांच्याकडून थोडी मिसफिल्ड झाली. आज दिशा उद्योग समूहामध्ये जर पाहायला गेलं तर स्वतः कर्णधार सोन्याभाऊ तनपुरे राहतील. वैभवदादा चोरगे पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. सचिन मात्र बाद होत आहेत. तेज तारा तिखट मारा केला गेलाय दत्ता निर्मळ. सचिननं मात्र याच्या अगोदर चौकार खेळला होता, मात्र सचिनला थांबवण्यासाठी दत्ताला यश आले. आज सकाळच्या क्षेत्रात मेन पंचांच्या भूमिकेत अजितदादा सातकर आणि लेख पंचांच्या भूमिकेत प्रसिद्ध गाडा मालक फायनल सम्राट आणि बऱ्याच काळ खेड तालुक्यात पंच म्हणून जे काम पाहतात ते प्रकाशदादा बुमले. आता मात्र सचिनची जागा घेण्यासाठी चिखलगावचा बिग ब्लास्ट संजय दादा मुकणे. ह्या ग्राउंडची ख्याती संजयलाच माहिती. ह्या ग्राउंडवर संजयने 12 बॉल 25 असताना किती वेळा 6 बॉल 25 केलेत असा संजय मुकणे. चिखलगावचा कोहिनूर हिरा. क्रिकेटच्या क्षेत्रात चिखलगावचा देव माणूस. ओ तेज तारा तिखट मारा करतोय दत्ता निर्मळ. दत्ता निर्मळने आता मात्र जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव संघाला जखडून ठेवले. पुन्हा एकदा दत्ता निर्मळ. संजय मुकणे पुन्हा एकदा डॉट चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान चिखलगाव संघाची धावसंख्या झाली 7 धावा. पहा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये दत्ता निर्मळने आपल्या संघासाठी किती उत्कृष्ट गोलंदाजी केली. आज चिखलगावच्या ग्राउंडवर पाहिले गेले तर एका षटकात धावांचा महापूर होतो. तिथे दत्ता निर्मळने काय षटक टाकले लाजवाब. संघाने दत्तासाठी खूप टाळ्या वाजवल्यात. चला वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक गणेश दादा कंद. तुषार बांगर स्ट्राईकवर. ओहो
जबरदस्त फटका खेळला गेलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार खेळला गेलाय. आजच्या दिवसातील पहिल्या मॅचचा पहिला षटकार खेळला गेलाय तुषारदादा भांगर यांच्याकडनं. चला गणेशच्या पहिल्या चेंडूवर षटकार खेळला गेला. दुसऱ्या चेंडूवर लगातार चौकार खेळला गेलाय. पहा तुषार मात्र आपल्या संघासाठी पहिल्या षटकात जर पाहिलं गेलं तुषारला जखडून ठेवलं होतं. मात्र दुसऱ्या षटकात दत्ताने तुषारने गणेशवर खूप आक्रमण चढवलं गेलंय. तुषार आपल्या संघासाठी काय करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार खेळला गेलाय. दुसऱ्या चेंडूवर चौकार खेळला गेलाय. गणेश मात्र चिंतेत पडला गेलाय. आता करायचं काय. होम ग्राउंड म्हण तुषार स्वतः होम ग्राउंडवर खेळतोय. तुषार संजय ही जोडी जरा हो जबरदस्त गोलंदाजी करतोय. दत्ताने गणेश कंद स्वतः कमबॅक करतोय. स्वतःला सावरतोय. हम भी किसी से कम नहीं. तुम शेर तो हम सवा शेर. गणेश कंद पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. तुषारला लगातार 2 डॉट टाकले गेलेत. तुषारला मात्र जर खेड राजगुरुनगर संघामध्ये जर हे खेळाडू एकत्र खेळतात जर पाहिलं गेलं तर हे रोज एकत्र प्रॅक्टिस करतात. गणेशला माहिती आहे जर तुषारने लगातार आपल्याला 2 हिट केलेत तर आपण त्याला कुठंतरी थांबू शकतो. पुन्हा एकदा तुषार. पुन्हा एकदा उत्कृष्ट मारलेला चेंडू. चेंडू जातो सीमारेषेच्या जवळ. चौकार खेळला गेलाय. चौकारानं जय हनुमान क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या हल्ली 21 धावा. षटक चाललंय दुसरं. वैयक्तिक पहिलं. गणेश खंड मात्र आपल्या गोलंदाजीतून दाखवून देतोय का मी संघासाठी काहीतरी करू शकतो. तसाच तुषार खंबीरपणे उभा राहिलाय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट करतोय. चौकार खेळला गेलाय. चेंडू जातोय सीमारेषा तोडून फोडून पार होतोय. चौकार खेळला गेलाय. चौकारानं धाव फलक आणलं गेलाय. जय हनुमान संघाची धावसंख्या झाली 25 धावा. पहा तुषारने दुसऱ्या षटकात गणेशवर चढवलेलं आक्रमण. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव संघाची धावसंख्या झाली आहे 25 धावा. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं. संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय दत्ता निर्मळ. साकोर्डी चिखलगावचा कोयनूर हे नाव म्हणून ज्याला ओळखलं जातं असा दत्ता निर्मळ. जर 2004 पासून ह्या खेळाडूला जर खेळताना पाहिलं असतं तर क्रिकेटचा त्या काळातील देव म्हणून ज्याला ओळखलं जायचं असा दत्ता निर्मळ काहीशा काळात थोडा क्रिकेटपासून अलिप्त झाला. पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये भरारी करतोय असा दत्ता निर्मळ. गोलंदाजी तर खुंकार गोलंदाजी. मगाशी 23 तारा तिखट मारा गेला. फक्त 6 धावा खर्च केल्या पहिल्या षटकात असा दत्ता निर्मळ. पुन्हा एकदा दत्ता निर्मळ तो संजय मुकणे चिखलगावचा बिग ब्लास्ट. ओ पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू. संजय डॉट. पहा जसा संजय डॉट होणार तसा गोदरेशन मध्ये येणार. संजय संघासाठी काय करू शकतो. संजय आपल्या संघासाठी काय करू शकतो त्याची बॅट चालायला लागली की पब्लिकला कळतं संजय कोण आहे. पुन्हा एकदा संजय डॉट. लगातार 2 चेंडू संजय डॉट. ते तारा तिखट मारा करतोय दत्ता निर्मळ. साकोर्डी गावचा कोयनूर हिरा. स्ट्राईक वर चिखलगावचा कोयनूर हिरा.
ओहो, चला उत्कृष्ट चाललेला सामना, सकाळच्या क्षेत्रातील पहिला सामना. दत्ता निर्मळ टू संजय मुकणे. आपल्या संघासाठी दत्ता निर्मळ काय करतोय? पुन्हा एकदा बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. एक धाव पडून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय संजय. दुसरी धाव यशस्वी. संजयने बऱ्याच काळानंतर उत्कृष्ट खेळलेला चेंडू, त्यावर 2 धावा आल्यात. 2 धावेने धाव फलक आणलं गेलंय. जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव संघाची धाव संख्या झाली 27 धावा. पुन्हा एकदा दत्ता निर्मळ. संजय मुकणे आपल्या हाताची कला दाखवतोय. चौकार खेळला गेलाय आपल्या बॅटीतून चिखलगावच्या ग्राउंडवर. आज पहिल्या दिवसातील स्वतःचा पहिला चौकारानं धाव फलक आणलं गेलंय. संघाची धाव संख्या 31 धावा. तुषार बांगर आणि संजय मुकणे. स्ट्राइक वर संजय मुकणे तर नॉन स्ट्राइकला तुषार बांगर. संजय मुकणे टू दत्ता निर्मळ. पुन्हा एकदा जबरदस्त चिखलगावच्या ग्राउंडवर खेळलेला जबरदस्त षटकार संजय मुकणे. आजच्या दिवसभरातील पहिला षटकार खूपच लांब मारला संजयनं. दाखवून दिलं हम भी किसी से कम नाही. दत्ता निर्मळवर चढवलेला आक्रमण. संघासाठी संजय मुकणे एक हिरो ठरतोय. संघाची धाव संख्या 37 धावा. षटक चाललंय तिसरं, वैयक्तिक दुसरं. संजय मात्र आक्रमक होताना दत्ता निर्मळवर. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट करण्याच्या प्रयत्नात अमोल चेंडू खाली. चेंडू अडवलाय. फेकतोय तोपर्यंत 2 धावा पडून पूर्ण. संजय काही काळ थोडा शांत राहिला, संत झाला. नंतर मात्र दत्ता निर्मळवरती आक्रमक झाला आणि जय हनुमान क्रिकेट क्लबची धाव संख्या 39 धावा. पहा संजयने लाजच्या 3 चेंडूवर दत्ता निर्मळवरती खूप आक्रमण चढवलं गेलंय. पहिल्या चेंडूत दत्ता निर्मळनं फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र पाऊस पाडला गेलाय. चला गणेश कंद साकुर्डी गावची खुशबू मंगेश सरांचे जिवलग. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट मंगेश. तुषार मात्र जबरदस्त षटकार खेळला गेलाय. षटकारानं धाव फलक आणलं गेलाय. संघाची धाव संख्या 45 धावा. जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव विरोधात दिशा उद्योग समूह साकुर्डी हा संघ एकमेकांशी लढताना कित्येक काळ गाववाईज संघात ही मुलं एकत्र खेळतात, पण आज दोघांच्या एकमेकात लढतायत. तुषार मात्र स्ट्राइकवर. गोलंदाज मात्र गणेश कंद साकुर्डी गावचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याला ओळखलं जातं. साकुर्डी गावची एक्सप्रेस गणेश कंद. तुषारला मात्र आपल्या गोलंदाजीतून जकडून ठेवण्याचं काम करतोय गणेश कंद. तेज तारा तिखट मारा करतोय. पुन्हा एकदा तुषार बीट होतोय. 1 धाव पडून पूर्ण. 1 धावेनं धाव फलक आणलं गेलाय. संघाची धाव संख्या 46 धावा. जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव संघाची धाव संख्या 46 धावा. सकाळच्या सत्रात उत्कृष्ट गर्दी झाली आणि ज्यांचं ज्या वेळेस चिखलगावच्या शिवदर्शन क्रीडा संकुलवर टुर्नामेंट होतात त्यावेळेस ज्यांचं
सहकार्य लाभतं असे वामन बाबा गोपाळे आणि बाळासाहेबजी सुतार यांचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत सहकार्य लाभतं. चला गणेश कंटू तुषार वांगर पुन्हा एकदा तुषारला जखडून ठेवलंय. मिस फील्ड होते. एक धाव पळून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय होते. तुषार मात्र आपल्या घरट्यात सुखरूप आलाय. 2 धावेने धाव फलक हल्ले गेले. सोन्या भाऊ आज मात्र गच्चा क्षेत्ररक्षण करतायत. आकाश मात्र आज काहीसा टीम साठी गच्चा क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा तुषारने खेळलेला सर्वात उत्कृष्ट आजच्या दिवसातील षटकार. जबरदस्त षटकार खेळला गेला. षटकारानं धाव फलक आणलं गेलंय. संघाची धाव संख्या झाली आहे 55 धावा. पहा तुषारनं गणेश कंदूवरती चढवलेला आक्रमक. चार षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव संघाची धाव संख्या 55 धावा. आता मात्र चिखलगावचे चॉकलेट बॉय लाखो दिल की धडकन उमेशजी गायकवाड साहेब आपणही उपस्थित. हॅलो हॅलो सर आपण एवढ्या लवकर आलात आपले हार्दिक स्वागत अभिनंदन. चला संजयनं मात्र आक्रमक होतोय. संजय आपल्या संघासाठी
जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव संघाची धावसंख्या झाली 63 धावा. पहा आजच्या दिवसातील पहिला सामना संजय मात्र आक्रमक होतो. चिखलगाव जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव संघाची धावसंख्या झाली आहे 63 धावा. ट्रिपल डी साकोर्डे गावचा युवा उद्योजक गोलंदाजी मार करो. संजय पुन्हा एकदा उत्कृष्ट खेळला चेंडू, एक धाव पळून पूर्ण. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार खेळला गेलाय. चौकारानं जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगावच्या संघाची धावसंख्या झाली 67 धावा. अजून संजय मुकणे आणि तुषार बांगर ग्राउंड मध्ये तळ टेकून उभेत. दिगंबर वरती आक्रमण चढवतायत. दिगंबर मात्र संघासाठी 5वं वैयक्तिक पहिलं. हॅलो हॅलो ओ उत्कृष्ट झेल टिपलाय. संजय मुकणे मात्र आपल्या गळट्यात परत येतोय. संजय बाद झालाय. संजयची जागा घेण्यासाठी मुन्ना झुंड में तो सोहर आते. मुन्ना अकेला आता है. मुन्ना चाललाय. संजय मुकणे वैयक्तिक खेळी केली. संजय मुकणे 14 बॉल आणि 27 धावा. संजय साठी टाळ्या वाजवा. उत्कृष्ट खेळी केली गेली आहे. मुन्ना आलाय. ट्रिपल डी स्ट्राईकवर मुन्ना. मेन पंचांच्या भूमिकेत अजित सातकर. लेग पंचांच्या भूमिकेत प्रकाश बोंबले. स्ट्राईकवर मात्र मुन्ना. आपल्या मामाची जागा भरू करण्यासाठी आलाय मुन्ना. ओ उत्कृष्ट खेळलेला चेंडू. आकाश मात्र काहीसा खराब क्षेत्ररक्षण करताना एक धाव पळून पूर्ण. एक धावेनं धाव फलक आणलं गेलंय. संघाची धाव संख्या झाली 68 धावा. पहा मुन्ना आल्या आल्या आक्रमण करण्याच्या प्रयत्नात एक धाव पळून पूर्ण केली गेली. आकाश मात्र काहीसा मगासपासून धडपडतोय. आपल्या संघासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, पण बॉल काय आपल्या हातात येत नाही. कारण की बऱ्याच काळ क्रिकेटमधून अलिप्त राहिल्याच्या नंतर हाच प्रकार होतो. आकाश शेठ साहेब आपल्याला लाईव्ह पाहतात. आपण संघासाठी काहीतरी चांगलं योगदान करा. सोन्याबाई तंपुरे हसतायत आपल्यावर. आता मात्र संघासाठी 6वं षटक आणि स्वतः वैयक्तिक पहिलं वैभव चोरगे. चला लास्टचं षटक आहे. मुन्ना मात्र काय करतोय, आपल्या संघासाठी काय योगदान देतोय. मुन्ना चिखलगावचा कोहिनूर हिरा. वैभव चोरगे साकोर्डे गावचा ब्लास्ट. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार खेळला गेलाय. मुन्नानं आल्या आल्या आक्रमण चढवलंय. वैभव चोरगेवरती पहिल्या चेंडूवर चौकार खेळला गेलाय. वैभव मात्र आपल्या संघासाठी महागडा ठरतोय. मुन्ना मात्र आपल्या संघासाठी काहीशी कामगिरी करून दाखवतोय. हम भी किसी से कम नहीं. तेज तारा तिखट मारा करतोय मुन्ना. मुन्ना जर पाहिलं गेलं शरीर यष्टी जबरदस्त खेळाडू म्हणून पुन्हा एकदा बिग ब्लास्ट केला गेलाय. मुन्ना झुंड में तो सोहर आते. मुन्ना केला आहे. मुन्ना खेळला षटकार. षटकारानं धाव फलक हल्लं गेलाय. संघाची धाव संख्या झाली 78 धावा. किती 78 78 धावा.
पहा मुन्ना आल्या आल्या आक्रमक झालाय. वैभव चोरगेवरती आक्रमण चढवलं गेलंय. पहा सामना होता कुठे आणि आणलाय कुठे. आल्या आल्या चौकार खेळला, त्याच्यानंतर षटकार खेळला. आपल्या संघात ज्या टायमिंगला हिटिंग करायची त्या टायमिंगला मुन्ना आला. नावाप्रमाणे झळकतोय मुन्ना. वैभव चोरगेवरती आक्रमण चढवतोय. पुन्हा एकदा खेळलेला चेंडू. सोन्याभाऊ चेंडू खाली. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पळून पूर्ण. तुषार मात्र आपल्या रनिंग म्हणून दाखवून देतोय. चित्त्याची चपळाय. मुन्ना पुन्हा एकदा स्ट्राईकवर मुन्ना. वैभव चोरगे गोलंदाजी मार्क वरती. आपल्या संघासाठी काय करतोय वैभव चोरगे. पुन्हा एकदा खराब चेंडू. अवांतर एक धाव. अवांतर धावेने धाव फलक आणलं गेलाय. संघाची धाव संख्या 81 धावा. पहा आज सकाळचा पहिल्या क्षेत्रातील पहा सकाळच्या क्षेत्रातील पहिला सामना चालू आहे. किती जबरदस्त. हो पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू जातोय सीमारेषा तोडून फोडून पार होतोय. षटकार खेळला गेलाय. षटकाराने धाव फलक आणलं गेलंय. संघाची धाव संख्या झाली 87 धावा. पहा लाजचं षटक. अंतिम षटक असताना मुन्नाने केलेली कामगिरी. आपल्या संघासाठी आपल्या होम ग्राउंडवर केलेली कामगिरी. वैभव चोरगेवर काढलेला मार पहा कसा काढलाय. जबरदस्त टोलेजंगी प्रहार केले गेलेत. वैभव चोरगे आपल्या संघासाठी महागडा ठरतोय. 2 षटकार 1 चौकार 2 धावा पळून पूर्ण व 1 खराब चेंडू. अवांतर धाव. संघाची धाव संख्या झाली 87 धावा. मुन्ना पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तुषार बांगर उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. आणि मुन्ना आउट झालाय. रन आउट झालाय. आत्महत्या मानावं लागेल. आजच्या दिवसातील पहिलीच आत्महत्या. मुन्ना तुषार मात्र लाजच्या बॉलवर बऱ्याच काळ स्ट्राईकवर आला नव्हता. पण तुषार स्ट्राईकवरती आलाय. वैभव चोरगे हो पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. गणेश कंद चेंडू खाली. चेंडू फेकलाय. खराब फेकी. अवांतर 2 धावा पळून पूर्ण. 2 धावेने धाव फलक आणलं गेलंय. जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव संघाची धाव संख्या 91 धावा. 91 धावा झाल्यात. 92 चेस करायचे आहेत. कंपल्सरी चेस करायचे आहेत. साकोर्डी संघ लाईनीत बाहेर यायचंय. चला 1 इनिंग झाली. अजित सर पाणी पाहिजे. चिखलगाव प्रसिद्ध गाडा मालक फायनल सम्राट नवनाथ बांबळे हे उपस्थित झाले. त्यांचे हार्दिक स्वागत अभिनंदन. प्रणव दादा गोपाळे बैलगाडा संघटनेचे सर्व खेड तालुक्यातील मित्र परिवार उपस्थित झालाय आणि 5 दिवस ते व्यवस्थित उपस्थिती दाखवणार आहेत. पंचांना पाणी द्या. ज्यांना साकोडे गावची खुशबू चॉकलेट बॉय रेठा म्हणून ज्यांना ओळखलं जातं, रेठ्या नावाने बराच काळ त्यांची ओळख आहे. असे भाऊसाहेबांचे चिरंजीव
हीच मॅच 6 ओव्हरची ठेवली. चला चिखलगावच्या हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव संघाने क्षेत्ररक्षण सजून घ्या. हा दोन्ही गावच्याच. चला स्ट्राइक वर आलाय शक्तिकंद बाहुबली शक्तिकंद आणि नॉन स्ट्राइकला संतोष शिंगाडे. बऱ्याच काळ क्रिकेट मध्ये नाव करून ठेवलंय शक्तिकंद आणि संतोष शिंगाडे. साकुर्डे गावचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं असा शक्तिकंद. स्ट्राइक वर शक्तिकंद, गोलंदाजी मार्क वर कोण आहे? पुढच्या टॉसचा टीमचा टॉस घ्या. बबन हिलम चिखलगावचे जावाई बापू. गोलंदाजी मार्कवर बबन हिलम. स्ट्राइक वर शक्तिकंद. साकोडे गावचा कोहिनूर हिरा. पहिला चेंडू शक्तिकंद थोडासा बीट होताना बबन हिलम होम ग्राउंड वर खेळताना उत्कृष्ट गोलंदाजी करताना बबन हिलम. आता मात्र शक्तिकंद स्ट्राइक वर संघासाठी काय करतोय? पुन्हा एकदा बीट झालाय. शक्तिकंदला काहीसा चेंडू समजत नाही. शक्तिकंद दिशा उद्योग समाजा उत्कृष्ट खेळलेला चेंडू एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेला मात्र शक्तीने नकार दिला. स्ट्राइक वर आलाय संतोष शिंगाडे. साकोर्डे गावचा कोहिनूर हिरा
गोलंदाजी मार्कवर बबन हिलम. हो पुन्हा एकदा एक धाव पडून पूर्ण. शक्तीनं दुसऱ्या धावेला नकार दिला गेलाय. बबन हिलम उत्कृष्ट आपल्या संघासाठी गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 4 बॉल टाकले. उत्कृष्ट चेंडू. शक्ती मात्र काहीसा थांबून ठेवला गेलाय. ओहो बिग हिट चावण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल टिपला गेलाय. शक्ती मात्र सस्त्यात परतलाय. शक्तीची जागा घेण्यासाठी चाललाय आणि चिखलगावचे चॉकलेट बाय आणि सुरकुंडी गावचे जावाय दिगंबर दादा गुरव, चिखलगावचे जावाय अल्पेश दादा देवाडे हे दोन्ही उपस्थित झाले. दोन्ही चॉकलेट बॉय आहेत आणि चिखलगावच्या ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून ज्यांची लोकनियुक्ती झाली असे दिगंबर दादा गुरव हे उपस्थित झालेत. दोघांचे हार्दिक अभिनंदन. गणेश कंद साकोळी गावचे युवा उद्योजक आणि चिखलगावचे चॉकलेट बॉय उमेश दादा गायकवाड हे उपस्थित झालेत. बऱ्याच काळ क्रिकेटमधून जरा अलिप्त आहेत पण आता आपल्या ब्रँडमुळे पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आलेत. चला पुढची मॅच. सर मॅच कोणाची पुढची? ओम साई भैरवनाथ ना. चला याच्यानंतरची मॅच श्री साई अभ्यासिका आणि गोरेगाव संघ टॉस साठी या. आपल्या मॅचचा टॉच होतोय. चला माऊलीला टॉच घ्या. तुमच्या हस्ते माऊलीच्या हस्ते टॉच होतोय. मामा टॉच कुठे रे? मग कोण आहे चला चिखलगावची खुशबू युवराज दादा गोपाळे आणि आता 1 महिन्यापूर्वी ज्यांचं विवाह झाला सौरभ दादा सूर्यवंशी, लाखो दिल की धडकन, बंटी दादा गोपाळे, अजय दादा जाधव, हनु दादा गोपाळे, शिवाबाईलाचे सर्व नो बॉल. खराब चेंडू. रेठो कुठे? रेठो कुठे? साकोर्डी गावचा चॉकलेट. खराब चेंडू. फ्री हिट. गणेश कंद स्ट्राइक वरती असताना खराब चेंडू पंचांनी नो घोषित केला. खराब चेंडू आणि ओ हो 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 गणेश कंद खेळतोय. षटकारानं दाखवून दिले मी गणेश कंद आहे. साकुर्डी आणि चिखलगावचा ब्रेक ब्लास्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातं मंगेश गायकवाडांचा सर्वात जवळचा मित्र मंगेश गायकवाडांनी षटकार पाहिला आणि टाळ्या वाजवल्या. आपल्या मित्रासाठी आज काहीतरी आपल्या संघासाठी करून दाखवतोय गणेश कंद. जबरदस्त षटकार. टाळ्या वाजवल्या गणेश कंद साठी. पुन्हा एकदा गणेश कंद सज्ज. ओ हो हो पुन्हा एकदा खराब चेंडू. तेच तर तिखट मारा करतोय.
पुन्हा एकदा गणेश कंद, एक धाव पळून पूर्ण. उत्कृष्ट खेळलेला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ, अडवला गेला. एक धाव पळून पूर्ण, दुसरी धाव पळून पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव पळून पूर्ण, चौथ्या धावेचं काय होते आणि गणेश कंदे नकार दिला गेलाय. तू थांब, मी पण थांबतो. गणेश कंद मेन पंचाच्या भूमिकेत सकाळच्या सत्रात पाहिलं गेलं तर अजितदादा सातकर आणि लेख पंचांच्या भूमिकेत ज्यांचं प्रत्येक वेळेस आम्हाला सहकार्य लाभतं प्रकाशदादा बुंबळे. दोन्ही अगदी माझ्या जवळचे मित्र आहेत. संतोष शेठ शिंगाडे स्ट्राईक वरती, दिलीप मात्र गोलंदाजीवरती. हो पुन्हा एकदा उत्कृष्ट मारलेला चेंडू, चेंडू गणेश कंद रनआउट. आत्महत्या, आत्महत्या. संतोष थोडा पाय सटकला आणि गणेश कंदची आत्महत्या झाली. पहा गणेश कंद रनआउट झालाय. आत्ताची रन नाही. दिशा उद्योग समाजची धावसंख्या झाली आहे किती सर? 14 धावा. षटक चाललंय दुसरं ना. दिलीप गोलंदाजीवरती दिलीप आहे. ट्रिपल डी दिगंबर दत्तात्रय देवदरे. पहा डी डी डी. संतोष शिंगाडे पुन्हा एकदा आक्रमक होते. चेंडू खेळला गेला. एक धाव पळून पूर्ण. तुषार भांगर उत्कृष्ट पैकी चेंडू अडवला गेला. एक धाव पळून पूर्ण. चिखलगावचं मास्टर माइंड म्हणून ज्यांना पाहिलं जातं सचिन दादा गोपाळे. चला टॉस साठी चिखलगाव, श्रीसाई अभ्यासिका आणि गोरेगाव. वायू स्पोर्ट. चला बॉल नाही सर. एकदा उत्कृष्ट खेळलेला चेंडू, ट्रिपल डी कॅच, ट्रिपल डी बाद. चला ट्रिपल डी ची जागा घेण्यासाठी येतोय बाहुबली दत्ता निर्मळ. साकुर्डी गावचा कोहिनूर हिरा सह्याद्रीच्या दऱ्याखोळ्यात वाढलेला आणि बऱ्याच काळ क्रिकेटमध्ये नाव कमवून ठेवलेला दत्ता निर्मळ. साकुर्डी गावचं वादळ आले. खडे खडे षटकार खेळणारा दत्ता निर्मळ. बऱ्याच काळ लोक दत्ता निर्मळ पाहिलं की आवर्जून ग्राउंड भरायचं. संघाची धावसंख्या 15 धावा. दिशा उद्योग समाजची धावसंख्या झाली आहे 15 धावा. षटक चाललंय दुसरं वैयक्तिक पहिलं. ओहो दत्ता निर्मळवर खेळलेला चेंडू, एक धाव पळून पूर्ण. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव. षटक संपलं गेलं दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर दिशा उद्योग समाजची धावसंख्या झाली आहे 16 धावा. 16 धावा. षटक तिसरं, वैयक्तिक दुसरं. बबन हिलम चिखलगावचे जावई बापू गोलंदाजीवर स्ट्राईकवर आलाय. बाहुबली दत्ता निर्मळ. साकोळी गावची खुशबू दत्ता निर्मळ. बिग ब्लास्ट गोलंदाजी मार्कवर बबन हिलम. ओ खराब चेंडू. बबन हिलम पहिला चेंडू आपल्या टीम साठी खराब चेंडू टाकला गेलाय. वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय बबन हिलम. दत्ता मात्र आक्रमण करण्यासाठी तयार. उत्कृष्ट खेळलेला चेंडू, चेंडू जातो सीमारेषेच्या अलगद बाहेर. चौकार खेळला गेलाय. चौकारानं धाव फलक घालला गेलाय. संघाची धाव संख्या झाली 21 धावा आणि
नुकतंच चिखलगावचं चॉकलेट बॉय म्हणून ज्यांचं आगमन होतंय आणि बऱ्याच काळानंतर आज तिसरा दिवस आहे, तिसऱ्या दिवशी ज्यांचं आगमन होतंय प्रणवदादा गोपाळे बैलगाडा संघटनेचे, शिवाबाईलाचे सर्वेसर्वा, अविनाश दादा मुके आणि मंगेश दादा गायकवाड, दोन्ही चॉकलेट बॉय बऱ्याच काळ बऱ्याच माणसांच्या हृदयावरती ज्यांनी नाव करून ठेवलं असे दोन्ही जीवलग मित्र गाडीत संघ चालत म्हणल्यावर काहीतरी कुजबुज केलीच असणार, काहीतरी ठरून आले असणार, मी संघासाठी काहीतरी करणार आणि आजचा हा खिशात घालून देणार. आणि आता सचिन सरांच्या चेहऱ्यावरती हलगत अशी स्माइल पाहायला भेटली. पुन्हा एकदा बबन विलामोर चढवलेला आक्रमण संतोष शिंगाडे करतोय. बिग ब्लास्ट षटकार खेळला गेलाय. आपल्या संघासाठी मात्र आक्रमक होताना संतोष शिंगाडे षटकारानं धाव फलक आणलं गेलंय. दिशा उद्योग समाजाची धाव संख्या झाली 29 धावा. षटक चाललंय तिसरं वैयक्तिक, दुसरं बबन हिनावरती मात्र आक्रमण चढवलं गेलंय. चला गाड्या हो, पुन्हा एकदा बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक एक धाव पडून पूर्ण. दत्ता मात्र दुसऱ्या धावेसाठी नकार देतोय आणि ज्यांचे नुकतेच उपस्थित चिखलखेड तालुक्यातील वाडागावचे पोलीस नियुक्त शेळके साहेब आणि शंकरदादा गोपाळे हे उपस्थित झालेत. त्यांचंही मैत्री चषकच्या वतीनं हार्दिक स्वागत, अभिनंदन. धन्यवाद साहेब, असंच आपलं सहकार्य लाभू द्या. चला बॉल बॉल टाका युवराज दादा. बॉल किती झालेत? बॉल किती झालेत सर? 5 बॉल झालेत. 5 चेंडू. पुन्हा एकदा दत्ता निर्मळ आपल्या संघासाठी बिग ब्लास्ट केला गेलाय. षटकार खेळला गेलाय. षटकारानं धाव फलक आणला गेलाय. बाहुबली षटकार मारला गेलाय दत्ता निर्मळला. षटकारानं धाव फलक आणलं गेलंय. दिशा उद्योग समाजाची धाव संख्या झाली आहे 40 धावा. षटक 3 षटकाच्या समाप्तीनंतर दिशा उद्योग समाजाची धाव संख्या 40 धावा. दत्ता निर्मळ मात्र आक्रमक होतोय. ह्या षटकात 23 धावा आल्यात. दत्ता निर्मळ आणि संतोष शिंगाडेनं बबन हिलमवरती चढवलेला आक्रमक आणि ह्या षटकात डबल 23 धावा कुठल्या शक्तिकन. सोन्याभाऊ सांगतात सरांना, दत्ता निर्मळ सरांना थोडंच पाणी पाजा आणि दत्ता निर्मळ साठी प्राइज आले. दिशा उद्योग समाजाचे सर्वेसर्वा अमोलदादा चोरगे यांच्याकडनं 6 लगातार 6 षटकारांना ट्रिपल डी आणि 5,000चं पारितोषिक आले. पहा, लगातार 6 6ला 5,000चं ट्रिपल डी यांच्याकडनं आणि साहेबांकडे दिशा उद्योग समाजाचे सर्वेसर्वा बाळासाहेब बाबूराव कडलक साहेबांकडनं दत्ता निर्मळसाठी बक्षीस आले. ही मॅच जिंकून द्या आणि मॅच जिंकल्याच्या नंतर तुम्हाला प्राइज कळवलं जाईल. लालच बहुत बुरी चीज आहे. आणि स्ट्राइकवर संतोष शिंगाडे. संतोष शिंगाडेने खेळलेला
मुन्ना कोण खराब क्षेत्ररक्षण, एक धाव पळून पूर्ण. दिलीप वरती चढवलेला आक्रमक संघासाठी 34 षटक, वैयक्तिक दुसरं. दिलीप वाघमारे चिखलगावचा युवा कोहिनूर हिरा. स्ट्राईक वरती दत्ता निर्मळ. साकोर्डी गावचा बिग ब्लास्ट दत्ता निर्मळ. ओ खराब चेंडू आणि एक धाव पडून पूर्ण. आत्ताचा खराब चेंडू त्यावर मिळालेली अवांतर एक धाव आणि पळून एक धाव, अशा 2 धावा. 2 धावेनं धावफलक आणलं गेलंय. दिशा उद्योग समाजाची धाव संख्या झाली फ्री हिट 43 धावा. संतोष शिंगाडे स्ट्राईक वरती. हो संतोष शिंगाडेवरती तेच तारा तिखट मारा करतोय. संतोष शिंगाडेला काहीसा जखडून ठेवण्यात दिलीप वाघमारे. पुन्हा एकदा संतोष शिंगाडे. उत्कृष्ट खेळलेला चेंडू, एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी दत्ता निर्मळ नकार देतोय, कारण की मला थांबायचंय, मला दमायचं नाही, मला लढायचंय असा दत्ता निर्मळ. दत्ता निर्मळ मात्र बऱ्याच काळ क्रिकेट क्षेत्रात आपलं वर्चस्व टिकून ठेवणारा दत्ता निर्मळने खेळलेला जबरदस्त चेंडू, त्याच्या खाली क्षेत्ररक्षण झेल टिपला गेलाय. दत्ता निर्मळ सस्त्यात बाद होतोय आणि माघारी परततोय. बंटी वाघमारे उत्कृष्ट झेल घेतला गेलाय. बंटी वाघमारेसाठी जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगावकडून टाळ्यांचा गजर होतोय. दिशा उद्योग समूहाचे दत्ता निर्मळ हे मात्र सस्त्यात परतले. त्यांची जागा घेण्यासाठी जातोय साकोर्डी गावचा कोहिनूर हिरा. कोण रे? चला बॅट्समन चला, आपल्याला आजच्या दिवसात भरपूर सामने खेळवायचे. टॉस कोणी जिंकलाय? चिखलगाव संघ आणि गोरेगाव संघ. लवकरात लवकर संपर्क साधा, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. पेनल्टी ही दोन्ही संघासाठी असेल. तुम्ही लवकरात लवकर या. कमी षटकांचा सामना खेळू. सर्व सूर्यवंशी आणि आयोजन मुख्य हा सामना तुमचा फक्त 4 षटकांचा खेळू. आणि मग असं असतं का तुम्हाला चला हा सामना 5 षटकांचा राहील. दोन्ही टीमांना विनंती आहे, टॉस साठी या. वैभव दादा चोरगे दत्ता निर्मळची जागा घेण्यासाठी आपल्या संघासाठी काही तरी करून दाखवण्याची गरज आहे. त्या काळात आलेत वैभव दादा चोरगे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. खराब चेंडू, नो चेंडू वरती एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेला मात्र संतोष शिंगाडे म्हणले मी थांबतो, तू पण थांब. आता हो पुन्हा एकदा बिग हिट केला गेलाय. मुन्ना मात्र चेंडू खाली येतो. फ्री हिट असल्यामुळे एक धाव पळून पूर्ण. ओव्हर संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर दिशा उद्योग समाजाची धाव संख्या झाली आहे 10 किती? 10. 47 धावा. 5 षटकांचा सामना राहील. लगेच सांगायचं सर. हा टॉच विन चिखलगाव संघ. आपला निर्णय लगेच काढवायचा आहे.
लगेच ओम साई अभ्यासिका आणि ओवी स्पोर्ट संघाने क्षेत्ररक्षण घेतलंय. श्री साई अभ्यासिका आणि ओवी स्पोर्ट या संघाने क्षेत्ररक्षण घेतलंय. आत्ताचा डॉट चेंडू संतोष मात्र बीट झालाय. गोलंदाज मुन्ना वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वं. हो बिग हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिला गेलाय. एक धावेने धाव फलक आला गेला. संघाची धाव संख्या 48 धावा. मुन्ना मात्र गोलंदाजी मार्कवर तयार. वैभवने खेळायला उत्कृष्ट चेंडू जातो सीमारेषेच्या अलगद जवळ. चेंडू अडवला गेला. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पळून पूर्ण. 2 धावेच्या समाप्तीनंतर संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. दिशा उद्योग समाजाचं अर्धशतक पूर्ण. टाळ्यांच्या गजरात संघाचं स्वागत केलं जातंय. आता वैभव चोरगे मात्र स्ट्राईकवर. बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषेच्या अलगद बाहेर गेलाय. चेंडू जातोय सीमारेषा तोडून फोडून पार चौकार खेळला गेलाय. चौकारानं धाव फलक आणलं गेलाय. संघाची धाव संख्या दिशक उद्योग समूह संघाची धाव संख्या झाली आहे 54 धावा. बऱ्याच काळ ग्राउंड शांत झालं होतं. वैभव मात्र आक्रमक झालाय. दाखवून देतोय मी पण काही कमी नाही. मुन्ना गोलंदाजी मार्कवर तयार. ते तारा तिकट मारा करत असताना वैभवचा आक्रमक. वैभव मात्र आक्रमक होते. पुन्हा एकदा चेंडू खेळलाय. उत्कृष्ट चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार खेळला गेलाय. वैभव मात्र पुन्हा एकदा दाखवून देतोय लाजवाब कामगिरी करतोय. जबरदस्त चौकार खेळला गेलाय. लगातार दुसरा चौकार खेळला गेलाय. लागोपाठचा दुसरा चौकाराने धाव फलक आणलं गेलाय. संघाची धाव संख्या 58 धावा. पहा वैभवची कामगिरी. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली. कृष्णा झेल टिपला गेलाय. वैभव मात्र सस्त्यात परतलाय. आता मात्र कोण चाललंय. दिशा उद्योग समाजचे लाडके चॉकलेट बॉय अमोलदादा चोरगे. अमोलदादा चोरगे चॉकलेट बॉय. संतोष शिंगाडे मात्र स्वतः तळ टिकून उभे आहेत. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघासाठी 6वं षटक घेऊन आलाय. खराब चेंडू सचिन दादा गोपाळे. अवंतर एक धाव. संघाची धाव संख्या 59. सहा बॉल 33 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलंय. षटकार खेळला गेलाय. षटकारानं धाव फलक आले गेले. पहा सचिन गोपाळेवरती पहिल्या चेंडूवरती बिग ब्लास्ट चढवला गेलाय. पुन्हा एकदा चौकार खेळला गेलाय. पहा पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. किती बॉल 6 बॉल 33 लागत असताना पहिला षटकार खेळलाय. दुसरा चौकार खेळलाय. संतोष शिंगाडे पुन्हा एकदा एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिला गेलाय.
अमोलने स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली. संघाची धावसंख्या 70 धावा. राघू मामा गायकवाड यांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत अभिनंदन. 3 बॉल 22. मला पाठवा ना आजचं काय मॅच स्क्रीनशॉट. हा दिसन पहा. सचिन दादा गोपाळे गोलंदाजी मार्कवर. अमोल चोरगे ओ बिग ब्लास्ट करताना एक धाव पडून पूर्ण. एका धावेवर तर समाधान मानले अमोल शेटने. बऱ्याच काळ क्रिकेट मधनं जरा आलप तर राहिले होते अमोल चोरगे, पण आज स्वतःच्या ग्राउंडवर काहीतरी करून दाखवण्याची इच्छा. हा सामना जिंकलाय जय हनुमान क्रिकेट क्लब चिखलगाव संघानं. आपलं हार्दिक अभिनंदन, स्वागत. चला प्रवीणजी करते सर, आपण माईकचा ताबा घ्या.